लेक्चर नंबर 3 फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. लास्ट क्लासमध्ये आपण नाव दिलेलं असताना फॉर्म्युला कसा लिहायचा ओके ते डिस्कस केलं. आता आपण रिव्हर्स वे वर्क करणार आहोत. आता आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे आणि आपल्याला काय लिहायचं आहे, नाव. ठीक आहे, तर बघा आता, चला पटकन बसा. हा, फॉर्म्युला दिलेला असताना नाव. सिंपल पासून सुरुवात करू, सिंपल पासून सुरुवात करू, हार्ड कडे जाऊ. ठीक आहे, सर्वात आधी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे NaOH. दुसरा फॉर्म्युला आहे CaCO3. नंतर फॉर्म्युला आहे आपल्याकडे KCl. नंतर फॉर्म्युला आहे NaNO2. ओके, बघा आता सर्वात आधी काय करायचं रे, जरी तुम्हाला येत असलं तरी काही प्रॅक्टिस होईपर्यंत याला तोडणं शिका, चार्ज काढणं शिका, कारण तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. जसं NaOH ला जर तुम्ही तोडलं काय भेटेल, Na वेगळा होणार आणि OH वेगळा. आता तुम्हाला लाईट इन्व्हर्टर लावेल आपण, हा काही इश्यू नाही. ते इन्व्हर्टर चोरीगिरी गेलं तर मग होऊ शकते काहीतरी. काही गरम नाही होत एवढ्यानं, काय होते उघडू नका, ते बंद करा, बंद करा, बंद करा, काही नाही होत एवढ्यानं. कुठे जाते का कोणी? हा या लावा, ते व्यवस्थित लावा, पडदे लावा, एवढ्यानं काही नाही होत. हा ओढा ओढा, अरे बा मी पंखा बंद करतो बस. हा करा, लावा. म्हणजे असं वाटत असलं तुम्हाला सर पंख्यात आहेत म्हणून सरले काय वाटते, नाही त्याच्या खाली कोण नाही ना. ठीक आहे, बघा आपल्याला नावावरून फॉर्म्युला काढणं येते. आता फॉर्म्युल्यावरून आपल्याला नाव काढायचं आहे, तर फॉर्म्युल्यावरून नाव काढण्यासाठी सर्वात महत्वाचा काय आहे, जो फॉर्म्युला दिलेला असेल देवेश तो पहिले तोडायचा है ना. तोडल्यानंतर आयन्स तयार करायचे. ओके, आणि ते आयन्स याच्यासाठी तयार करायचे की तुम्हाला चार्ज समजला पाहिजे, कारण आपल्याला नावावरून फॉर्म्युला काढायच्या वेळेस चार्जचं काम पडते. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही असं करत जा है ना. कशासाठी? प्रॅक्टिससाठी. जरी येत असलं तरी तोडून पाहायचं, किती चार्ज येते ते बघायचं आणि नंतरच प्रश्न सॉल्व्ह करायचा. कधी कधी घाईघाईमध्ये उत्तर आपलं चुकते, असं वाटतंय सोपंच आहे येऊन जाते आपल्याला है ना, पण कधी कधी चुकते. त्यामुळे सोपी प्रश्नांसाठी गडबड करायची नाही. सोपी प्रश्न असला तरी विचारपूर्वकच तो सॉल्व्ह करायचा. आलंच नाही वाटतंय, डबल करा लागेल. काय घेतलं होतं एक्झाम्पल सांगा. NaOH. बर, हा इथंच बसा, काही नाही होत, बसा इथं, मरत नाही, काही नाही होत तेवढ्या. हा बघा, तर पहिलं एक्झाम्पल होतं आपल्याजवळ NaOH. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल CaCO3. ठीक आहे, सेकंड. थर्ड एक्झाम्पल होतं आपल्याकडे KCl. थर्ड एक्झाम्पल काय होतं? KCl. आणि फोर्थ एक्झाम्पल होतं कोणतं होतं? फोर्थ एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण? NaNO2. फोर्थ एक्झाम्पल घेतलं होतं आपण NaNO2. ठीक आहे, आणि आता आपल्याला यांचं नाव लिहायचं आहे. बघा आता नाव लिहायचं आहे, तर सर्वात आधी NaOH ला तोडा. NaOH तोडलं तर Na वेगळा आणि OH वेगळा. OH असते मायनस आणि Na असते प्लस. Na प्लसला म्हणतात
सोडियम. आणि OH मायनसला काय म्हणतात? हायड्रॉक्साईड. म्हणजे याचं नाव झालं सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, याचं नाव झालं सोडियम हायड्रॉक्साईड. नंतर आहे CaCO3. CaCO3 जर तोडला तर Ca वेगळा, CO3 वेगळा. CO3 असते 2- आणि Ca असते 2+. याचं नाव आहे Ca म्हणजे कॅल्शियम आणि CO3 म्हणजे कार्बोनेट. CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. तर काल तुमच्या सर्वांचे लाडके शिक्षक आहे ना, हा, रणजित धुमाळे सर यांचा बर, तुम्ही मस्त हुशार आहात. जो वर्गात आहे तो लाडका आहे की रे. ते कालच समजलं मला. काल रणजित सरचा बर्थडे होता तर सरनं स्टेटसले फोटो टाकला एवढ्या मोठ्या गिफ्टचा. माझ्या बर्थडेला एकही गिफ्ट नव्हतं. म्हणजे याचा तुम्ही नव्हते. हा, ते कोणही देईल असो पण समजलं तर घरी आहे की रे, की बा सगळ्याचे लाडके सर म्हणजे रणजित सर आहेत, फेवरेट टीचर. हा, तर रे एक एक दे रे, चाल एक पुढे पास कर. आता एक सरले गिफ्ट भेटले, सरले वाटलं चला देऊन द्या आता पार्टी गिर्टी आहे की. मलाही द्या ना, मी काय एकच मला एक. तर रणजित सरांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पर्क चॉकलेटचं वाटप करण्यात आलं. ठीक आहे, तर सर्वांनी पाहून घ्या. पर्क खाओ और काय असतं ते, लाईट हो जाओ है ना. माझ्या कामाचं आहे ना. अरे असं शरीर वजन पडते माणसाचं आहे की नाही. बारके जिरके लोक असले हवा आली तर उडून जातील आहे की नाही. हा, आपण का अगरबत्ती पैलवा ना. हा, चला नेक्स्ट. KCl ला तोडलं तर काय भेटेल? KCl तोडला तर K+ आणि Cl-. ठीक आहे, बस. K+ म्हणजे पोटॅशियम, K+ म्हणजे पोटॅशियम आणि Cl- म्हणजे क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड. NaNO2 ला तोडलं काय होईल? Na वेगळा, NO2 वेगळा. सांगा Na काय असते? बस झालं ना, खाल्लं चॉकलेट सगळे ना. इकडे हा, Na+ आणि NO2-. Na+ ला काय म्हणतात? सोडियम. Na+ म्हणजे सोडियम आणि NO2- काय असते? नायट्राइट. हे महत्वाचं, नायट्रेट नाहीये, नायट्राइट आहे. ठीक आहे, नायट्रेट कधी म्हणायचं? जेव्हा हा NO3 असता. तो NO2 आहे तर तो कोण आहे? नायट्राइट. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला CuCl. ठीक आहे, आणि नंतर आहे CuO. ठीक आहे, एक आहे CuCl, एक आहे CuO. नंतर एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे FeCl3 आणि एक एक्झाम्पल आहे, किंवा आम्ही बदलतो, FeBr3 आणि एक एक्झाम्पल आहे Fe2O3. ठीक आहे, बघा आता काय नाव येणार? राधा, इकडे बघा. CuCl तोडलं तर काय होईल सांगा? CO वेगळा, Cl वेगळा. पहिले Cl वरचा चार्ज फिक्स आहे, तो तुम्हाला माहित आहे किती असते? 1-. आणि हा जर 1- आहे, प्रेझेंट आहे का? घ्यायची बाकी आहे, मग घेऊ द्या मग एकदा. प्रेझेंट घेऊ द्या आणि मग घेऊन जा. हा, आदित्य भगत, अदिती वासनकार,
आदित्य पेटकर, आरती वाकळे, देवेश लांजुडकर, धनश्री नावकार, दीपाली जाळोकार, दीपाली एनकर, ज्ञानेश्वरी तायडे, ज्ञानेश्वरी पिसे, गौरी देवगिरीकर, गौरी परमार, गायत्री इंगडे, हर्षल वानखडे, हर्षदीप दाभाळे. येतच नसते आहे ना. कांचन अतकरे, खुशी इंगडे, कृष्णा आरबट, कृष्णाली पेटकर, मुक्ता चोपडे, नेहा वानखडे, ओम तायडे. आलता का? प्रणाली चोपडे, प्रांजली मारोळे, प्रथमेश मानकर, प्रथमेश गावंडे, प्रीती पाटील, पूर्वा काळे, पूर्वा खोंड, राधा मानकर, रोशनी वानखडे, ऋतुजा सातारकर, ऋतुजा धुमाळे, समर्थ राहटे, समीक्षा मगर, समीक्षा सदाबळ, शिवानी वसतकार, श्रद्धा सरदार, श्रावणी लिप्ते, सृष्टी तायडे, सृष्टी गिर्रे, स्वप्नील भारसागडे. हा येत नसते है ना, की तिकडल्या बॅचला येत नाही. स्वाती बदरके, स्वाती मास्कर, त्रिशा तांबळे, तृप्ती दळी, वैष्णवी खंडेराव, वेदिका तायडे, यश राहटे. कोण राहिलं का? घ्या. हा बघा, तर CuCl पहिले काय करायचं, Cu 1+ मध्ये पण असते, 2+ मध्ये पण असते. इथं कोणता आहे तर Cl वरून ठरेल, कारण Cl 1- आहे तर Cu काय आहे 1+, आणि Cu 1+ असेल तर क्युप्रस आहे ना, आणि Cl- म्हणजे क्लोराईड. तर याचं नाव काय झालं, क्युप्रस क्लोराईड. काय नाव झालं, क्युप्रस क्लोराईड. Cu तोडा, काय होईल, Cu वेगळा, O वेगळा. कशावरून ठरवसाल, O वरून. O काय असते 2-. मग हा जर 2- आहे तर Cu काय आहे 2+, आणि Cu 2+ असेल तर क्युप्रिक. Cu 2+ ला काय म्हणतात, क्युप्रिक. आणि O म्हणजे क्युप्रिक ऑक्साइड. काय नाव झालं याचं, क्युप्रिक ऑक्साइड. तिकडे FeBr3 तोडा, FeBr3 तोडला, Fe वेगळा, Br वेगळा. आता मला सांगा, आता हे असे नंबर आले की सोपी आहे. हा 3 आहे की नाही, म्हणजे हा 3 वेळा आहे तर पहिला प्लस असते, आणि Fe एकदा आहे तर हा 1- आहे. समजलं, तर हा 3 वेळा आहे तर हा 3+, आणि हा एकदा आहे तर हा 1-. पहिला प्लस, दुसरा मायनस. Fe3+ ला काय म्हणतात रे, फेरिक. आणि Br- ब्रोमाइड. तर नाव काय झालं, फेरिक ब्रोमाइड. काय नाव झालं, फेरिक ब्रोमाइड. खालचा Fe2O3 तोडा, काय होईल, Fe वेगळा, O वेगळा. आता हा 3 वेळा आहे म्हणून याच्यावर 3+, हा 2 वेळा आहे म्हणून याच्यावर 2-. क्रॉस, हा 3 आहे तर 3+, हा 2 आहे तर हा 2-. Fe3+ ला काय म्हणतात, फेरिक. आणि O म्हणजे ऑक्साइड. तर याचं नाव काय झालं, फेरिक ऑक्साइड. काय नाव झालं, फेरिक ऑक्साइड. ठीक आहे. परत नंतर एक्झाम्पल आहे माझ्याकडे NH4Cl. नंतर एक्झाम्पल आहे K2Cr2O7. K2Cr2O7. नंतर माझ्याकडे आहे KClO4. नंतर आहे माझ्याकडे NaNO3. ठीक आहे. बघा सांगा काय होईल, NH4Cl. मग NH4Cl तोडला तर NH4 वेगळा, Cl वेगळा, NH4 वेगळा, Cl वेगळा. NH4Cl- NH4+, बरोबर. NH4+ ला काय म्हणतात, अमोनियम. NH4+ ला अमोनियम, आणि Cl- ला क्लोराईड. तर काय नाव झालं, अमोनियम क्लोराईड. याला तोडला आता
K2Cr2O7 काय होणार सांगा. K वेगळा आणि Cr2O7 वेगळा. आता बघा हा Cr2O7 एकदा आहे म्हणून याच्यावर 1 प्लस, हा 2 वेळा आहे म्हणून याच्यावर 2 मायनस. आणि K प्लसला काय म्हणतात पोटॅशियम. K प्लसला म्हणतात पोटॅशियम. आणि Cr2O7 डायक्रोमेट. कोण आहे हा डायक्रोमेट. काय नाव आहे याचं डायक्रोमेट. म्हणजे नाव काय झालं पोटॅशियम डायक्रोमेट. K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे पुढे KClO4 तोडा. K वेगळा ClO4 वेगळा. K प्लस ClO4 मायनस. K प्लसला काय म्हणतात पोटॅशियम. K प्लसला पोटॅशियम. ClO4 मायनस 4 होते. ClO4 मायनस ClO3 मायनस ClO2 मायनस ClO मायनस. तर ClO4 मायनसला काय म्हणतात पर क्लोरेट. काय म्हणतात त्याला पर क्लोरेट. याला म्हणतात पर क्लोरेट. तर याचं नाव झालं पोटॅशियम पर क्लोरेट. पोटॅशियम पर क्लोरेट. खाली NaNO3 तोडला तर NaNO3 तोडला तर Na वेगळा NO3 वेगळा. Na काय असते प्लस NO3 काय असते मायनस. Na प्लसला काय म्हणणार सोडियम. NO3 मायनसला काय म्हणणार नायट्रेट. तर नाव काय झालं सोडियम नायट्रेट. काय नाव झालं सोडियम नायट्रेट. ओके नंतर नेक्स्ट आहे माझ्याकडे BaSO4. नंतर आहे माझ्याकडे CsCl. ठीक आहे. नंतर आहे माझ्याकडे CaF2. ठीक आहे. नंतर आहे माझ्याकडे AgI. ठीक आहे सांगा घ्या बोलून घ्या महत्वाचं आहे की नाही. हा पहिला तोडा. काय होईल तोडला तर Ba वेगळा SO4 वेगळा. आवाज येऊ द्या ना. सांगा SO4 किती मायनस 2 मायनस. आणि मग हा 2 मायनस आहे तर Ba काय असेल. आणि Ba म्हणजे पेरियम. Ba म्हणजे काय असते पेरियम. आणि SO4 म्हणजे सल्फेट. तर याचं नाव काय झालं बेरियम सल्फेट. काय नाव झालं बेरियम सल्फेट. खालचा CsCl तोडा. CS वेगळा Cl वेगळा. Cl काय असते मायनस तर CS काय असेल प्लस. CS प्लसला काय म्हणतात सेसियम. आणि Cl मायनसला काय म्हणतात क्लोराइड. सेसियम क्लोराइड. काय नाव झालं याचं सेसियम क्लोराइड. ओके अरे ठीक आहे ना. नेक्स्ट CaF2 तोडला तर Ca वेगळा F वेगळा. आता हा 2 वेळा आहे ना. हा 2 वेळा आहे तर याच्यावर 2 प्लस. हा एकदा आहे म्हणून याच्यावर 1 मायनस. Ca2 प्लस कॅल्शियम आणि F मायनस फ्लोराइड. काय कॅल्शियम फ्लोराइड. काय नाव झालं याचं कॅल्शियम फ्लोराइड. ठीक आहे. नंतर AgI तोडा. काय होईल Ag वेगळा I वेगळा. I काय असते मायनस तर Ag काय असेल प्लस. Ag म्हणजे सिल्वर. Ag म्हणजे काय असते सिल्वर. आणि I म्हणजे आयोडाइड. तर याचं नाव काय झालं सिल्वर आयोडाइड. ओके Ag म्हणजे सिल्वर. लक्षात ठेवलं. नंतर किती झाले 16 17. नेक्स्ट आहे माझ्याजवळ NaHCO3. नंतर आहे KHSO3. नंतर आहे KMNO4. नंतर आहे माझ्याकडे कोणता घेऊ आता NH4/3 PO4. ठीक आहे. हा सांगा काय करसाल सगळ्यात पहिले हा
NaHSO3 तोडा. कसा तोडसाल? Na वेगळा आणि HCO3 वेगळा. Na काय असते? प्लस, HCO3 मायनस. Na ला काय म्हणणार? सोडियम. Na ला सोडियम आणि HCO3 ला H आहे म्हणून बाय. H असला तर बाय आणि पुढे CO3. CO3 म्हणजे कार्बोनेट, म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट. ठीक आहे. KHSO3. KHSO3 तोडा. K वेगळा, HSO3 वेगळा. K प्लस आणि HSO3 मायनस. K प्लस ला काय म्हणणार? पोटॅशियम. K प्लस ला पोटॅशियम आणि HSO3 काय म्हणा? H आहे म्हणून बाय आणि SO3 म्हणजे सल्फाइड. लिपते काय चालू आहे? पोटॅशियम बाय सल्फाइड. ओके. नेक्स्ट KMnO4. KMnO4 तोडा. काय होईल? K वेगळा, MnO4 वेगळा. K प्लस MnO4 मायनस. बरोबर. K म्हणजे पोटॅशियम. K म्हणजे पोटॅशियम आणि MnO4 मायनस काय ना? पर पोटॅशियम पर मॅग्नेट. बरोबर आहे का? पोटॅशियम पर मॅग्नेट. ठीक आहे. NH4/3 PO4 तोडा. काय होईल? NH4 वेगळा, PO4 वेगळा. आता बघा, PO4 एकदा आहे म्हणून याच्यावर 1 प्लस. हा 3 वेळा आहे म्हणून PO4 वर 3 मायनस. NH4 प्लस काय असते? अमोनियम. NH4 प्लस काय असते? अमोनियम. आणि PO4 रे? PO4 काय असते? 3 मायनस फॉस्फेट. PO4 3 मायनस फॉस्फेट. ओके. क्लिअर आहे का एवढं? आता फॉर्म्युल्यावरून नावावरून फॉर्म्युला लिहिता येईल. आता काही आपण इम्पॉर्टंट कंपाऊंड्स लिहू. ठीक आहे. पुढे काय लिहू आपण? सम इम्पॉर्टंट जे या नियमाच्या बाहेर आहेत है ना, अशा नियमानं नाव देऊ नये आता त्याला आपण. सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स. आता या सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स मध्ये बघा, सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स मध्ये बघा, काही असे की ज्या नियमाच्या पलीकडे आपण नाव देतो त्याला है ना. आता त्याच्या मागे रिझन आहे. आता आपण जेवढे बघितले हे सगळे आयन्स पासून तयार झाले, आयोनिक कंपाऊंड्स आहेत है ना. कोव्हॅलंट कंपाऊंड बी असतात है ना. मग त्याचं नाव द्यायची पद्धत वेगळी. जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतील त्याची नाव द्यायची पद्धत वेगळी. तर आता जे आपल्या नेहमी कामात पडतात त्याची नावं मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं माझ्याजवळ आहे CO, दुसरा आहे माझ्याजवळ CO2. ठीक आहे. नंतर आहे माझ्याजवळ SO2, नंतर आहे माझ्याजवळ SO3, SO2 आणि SO3. ठीक आहे. नंतर नंतर आहे माझ्याजवळ NO, नंतर आहे NO झाल्यावर आहे NO2. ठीक आहे. नंतर आहे N2O3, नंतर आहे N2O4, नंतर आहे N2O5. हे सगळे नायट्रोजन वाले आहेत. ठीक आहे. हा, यांचे नाव आपल्याला लिहायचे आहेत. ओके. कसे लिहिणार पहा. CO म्हणजे काय आहे? कार्बन. COचं नाव काय? कार्बन मोनॉक्साइड. काय नाव आहे याचं? कार्बन मोनॉक्साइड. म्हणजे कार्बन सोबत एक ऑक्साइड आहे. मोनो शब्दाचा अर्थ काय होते? एक ऑक्साइड आहे, कार्बन मोनॉक्साइड. CO2 काय आहे? कार्बन, 2 ऑक्सिजन आहेत म्हणून डाय ऑक्साइड. तर याचं नाव आहे कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. नंतर SO2 आहे. S म्हणजे सल्फर, S म्हणजे सल्फर आणि 2 ऑक्सिजन आहेत म्हणून डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे. नंतर SO3, S म्हणजे सल्फर आणि ऑक्सिजन किती आहेत? 3 ऑक्सिजन आहेत म्हणून
ट्राय ऑक्साइड, 3 ऑक्सिजन आहेत म्हणून ट्राय ऑक्साइड, सल्फर ट्राय ऑक्साइड. ठीक आहे. NO याला तुम्ही म्हणू शकता नायट्रोजन मोनॉक्साइड, नायट्रोजन मोनॉक्साइड, मोनॉक्साइड, नायट्रोजन मोनॉक्साइड. आणि हा काय होईल रे, नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड. ओके. या नायट्रोजन मोनॉक्साइडला नायट्रिक ऑक्साइड पण म्हणतात. हा, नायट्रोजन मोनॉक्साइडला काय म्हणतात, नायट्रिक ऑक्साइड, लक्षात असू द्या. ओके. नंतर आहे N2O3, 2 नायट्रोजन 3 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन म्हणजे डाय नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन म्हणजे ट्राय ऑक्साइड. म्हणजे त्याचं नाव काय झालं, डाय नायट्रोजन, डाय नायट्रोजन ट्राय ऑक्साइड, डाय नायट्रोजन ट्राय ऑक्साइड. याचं काय होणार, 2 नायट्रोजन 4 ऑक्सिजन म्हणजे डाय नायट्रोजन, डाय नायट्रोजन आणि 4 ऑक्सिजन म्हणून 4 म्हणजे टेट्रा आणि ऑक्सिजन आहे म्हणून ऑक्साइड. तर याचं नाव काय झालं, डाय नायट्रोजन टेट्रॉक्साइड. काय नाव झालं, डाय नायट्रोजन टेट्रॉक्साइड. खालचा 2 नायट्रोजन म्हणजे डाय नायट्रोजन, डाय नायट्रोजन आणि 5 ऑक्सिजन आहे. काय चालू आहे वाकळे, काय 5 ऑक्सिजन, 5 म्हणजे पेंटा, 5 म्हणजे पेंटा आणि पुढे ऑक्साइड. ठीक आहे, पेंटॉक्साइड, डाय नायट्रोजन पेंटॉक्साइड. समजलं. नायट्रोजन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, डाय नायट्रोजन ट्रायऑक्साइड, डाय नायट्रोजन टेट्रॉक्साइड, डाय नायट्रोजन पेंटॉक्साइड. ओके, राहील लक्षात. तर हे सगळे असे डायट्राय वाले महत्वाचे आहेत. मग आता अजून जर आपल्याला काही महत्वाचे पाहिजेत असले, सम इम्पॉर्टंट, इथं लिहितो मी आता, सम इम्पॉर्टंट ऍसिड्स, सम इम्पॉर्टंट ऍसिड्स, काही महत्वाचे ऍसिड्स लिहून देतो मी तुम्हाला, जे नेहमी कामात पडतील. ठीक आहे, काही महत्वाचे ऍसिड, जसं फॉर एक्झाम्पल पहिलं HF, दुसरं HBr, तिसरं HCl है ना, चौथं एक आहे HI. ओके. नंतर आहे माझ्याजवळ, नंतर आहे HClO4, नंतर आहे HClO3, नंतर आहे HClO2 आणि नंतर आहे HClO. ठीक आहे, हे काही ऍसिड लिहिले मी इथं. नंतर अजून नंतर आहे माझ्याकडे H2SO4. ठीक आहे, नंतर आहे H2SO3 है ना, नंतर आहे HNO3, नंतर आहे HNO2, HNO3 HNO2. ठीक आहे, नंतर आहे H3PO4, नंतर आहे H3PO3. ठीक आहे, बस हे काही महत्वाचे ऍसिड्स आहेत, महत्वाचे ऍसिड्स. नावं लिहिता आले पाहिजे आपल्याला, आहे ना. बघा मग आता HF, आता HF, HBr, HCl, HI, यातला तुमच्या ओळखीचा कोणता आहे, HCl. HCl चं नाव काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. सगळेजण ओळखता की नाही आले, मग याचं नाव लिहून घ्या ना, याचं माहित आहे ना तुम्हाला, काय नाव आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग जसा हा हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, क्लोरीन आहे म्हणून क्लोरिक, इथं आयोडीन आहे, तर याचं नाव झालं हायड्रो आयोडिक ऍसिड, हायड्रो आयोडिक ऍसिड, आयोडीन वरून आयोडिक. तसं इथं ब्रोमीन आहे, तर इथं काय होणार, हायड्रो Br आहे म्हणून ब्रोमिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड. ठीक आहे, इथं कोण आहे, F आहे, फ्लोरीन आहे म्हणजे फ्लोरिक, म्हणजे याचं नाव काय झालं, हायड्रोफ्लोरिक ऍसिड, हायड्रोफ्लोरिक ऍसिड झालं. ओके, एकसारखे 4 आहेत ते, अरे एकसारखे 4 आहेत ना, खालचे 4 एकसारखे आहेत,
काही ओळखीचं वाटते का खालच्या चार मध्ये? ClO4, ClO3, ClO2, ClO है ना, वाटते ना ओळखीचं? हा, मग याला म्हणतात, हा पर क्लोरेट होता, आठवते का? ClO4 म्हणजे पर क्लोरेट, तर याला म्हणतात पर क्लोरिक ऍसिड. काय म्हणतात त्याला? पर क्लोरिक ऍसिड. हा आहे क्लोरिक ऍसिड, याला काय म्हणतात? क्लोरिक ऍसिड. SClO3. SClO2 क्लोरस ऍसिड. काय आहे? क्लोरस ऍसिड. काय आहे? क्लोरस ऍसिड. HClO हायपोक्लोरस ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड. ते परक्लोरेट, क्लोरेट, क्लोराइट, हायपोक्लोराइट असं होतं ना. काय होते? काय होते? परत एकदा सांगा मला, काय काय होतं? परक्लोरेट, क्लोरेट, नंतर काय होतं? परक्लोरेट, क्लोरेट, नंतर क्लोराइट, हायपोक्लोराइट असं होतं ना. अरे असंच होतं ना. हा, मग हे परक्लोरिक ऍसिड, क्लोरिक ऍसिड, क्लोरस ऍसिड, हायपोक्लोरस ऍसिड. ओके. नंतर H2SO4. H2SO4 ला म्हणतात सल्फ्युरिक ऍसिड. काय म्हणतात त्याला? सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड आहे ना. ऑक्सिजन कमी झाला एक, याला म्हणतात सल्फ्युरस ऍसिड. काय म्हणतात त्याला? सल्फ्युरस ऍसिड. ठीक आहे. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, H2SO3 सल्फ्युरस ऍसिड. ठीक आहे, सल्फ्युरस ऍसिड. नंतर HNO3. HNO3 ला म्हणतात नायट्रिक ऍसिड. HNO3 ला काय म्हणतात? नायट्रिक ऍसिड. आणि HNO2 ला काय म्हणतात? नायट्रस ऍसिड. HNO2 ला काय म्हणतात? नायट्रस ऍसिड. नायट्रिक ऍसिड आणि नायट्रस ऍसिड. ठीक आहे. H3PO4. H3PO4 याला म्हणतात फॉस्फोरिक ऍसिड. काय म्हणतात त्याला? फॉस्फोरिक ऍसिड. याला म्हणतात फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक, फॉस्फोरिक ऍसिड. आणि जो H3PO3 आहे त्याला म्हणतात फॉस्फोरस ऍसिड. फॉस्फोरस ऍसिड. आणि थोडं ऑब्झर्व केलं समजा तुम्ही, है ना, जास्त नाही, थोडंसं का ऑब्झर्व केलं तर 4 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन, म्हणजे एका ह्याच्यात ऑक्सिजन जास्त आहे, एका ह्याच्यात ऑक्सिजन कमी आहे. ज्याच्यात ऑक्सिजन जास्त आहे त्याला रिक, आणि ज्याच्यात कमी आहे त्याला रस. सल्फ्युरिक, सल्फ्युरस, नायट्रिक, नायट्रस, फॉस्फोरिक, फॉस्फोरस. समजून आलं का? ज्याच्यात जास्त आहे त्याच्यात रिक, कमी आहे त्याच्यात रस, ऑक्सिजन. ज्याच्यात ऑक्सिजन जास्त तो रिक, आणि ज्याच्यात ऑक्सिजन कमी तो रस. रिक आणि रस. समजलं का? रिक आणि रस. तर हे सगळे इम्पॉर्टंट ऍसिड्स आहेत. ओके. आता असेही काही कंपाऊंड्स आहेत जे आपल्याला नेहमी नेहमी कामात पडतात. तर अजून आपण सम इम्पॉर्टंट कंपाऊंडच्या यादीमध्ये सम इम्पॉर्टंट सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स. हा, आवाज. हा, सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स मध्ये, सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स मध्ये आता हे तर काही काही तर सोपीच आहेत, तुम्हाला येतातच. H2O है ना. नंतर दुसरा आहे माझ्याजवळ NH3. ठीक आहे. नंतर आहे माझ्याजवळ PH3. ठीक आहे. नंतर आहे माझ्याजवळ C6H12O6. ओके. नंतर आहे माझ्याजवळ C12 है ना, C12 बाई C12H22O11. ठीक आहे. नंतर आहे आपल्याजवळ NH2CO, 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 NH2. 6 झाले. 7.
नंतर आहे CH4, नंतर आहे CH4 नंतर C2H5OH, आवाज रे, नंतर आहे माझ्याजवळ CH3COOH, नंतर आहे माझ्याजवळ HCOOH. ठीक आहे. आता बघा, यांचे जर नावं लिहायचे आहेत, सगळ्यात भारी प्रश्न पहिला आहे की नाही, H2O प्लस भारी होता आहे की नाही. H2O म्हणजे वॉटर. ठीक आहे, लहानपणापासून पाहू राहिलो आपण, H2O म्हणजे वॉटर. ठीक आहे. नंतर NH3 म्हणजे अमोनिया. NH3 म्हणजे अमोनिया. ठीक आहे. PH3 फॉस्फोनिया आहे की नाही. अमोनिया सारखा फॉस्फोनिया असं काही आहे का. मग फॉस्फिन, काय नाव आहे याचं, फॉस्फिन. ओके, ठीक आहे, फॉस्फिन आहे तो, काय आहे, फॉस्फिन. नंतर C6H12O6 ग्लुकोज. कोण आहे हा, ग्लुकोज. C6H12O6 ग्लुकोज. फ्रुक्टोज मी म्हणू शकता, दोघांचा फॉर्म्युला सेमच असतो. त्यानंतर C12H22O11 शुक्रोज. C12H22O11 शुक्रोज. NH2CONH2 युरिया. हा कशाचा फॉर्म्युला आहे, युरिया. NH2CONH2 काय म्हणतात त्याला, युरिया. CH4 मिथेन. CH4 म्हणजे मिथेन. आणि मिथेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मार्श गॅस. आठवते का, कृष्णाली सांगितलं नव्हतं काय, मिथेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मार्श गॅस, कारण तो मार्शी लँड मध्ये सापडते, दलदल आहे ना, तशा ठिकाणी सापडते मार्श गॅस. C2H5OH इथॅनॉल, अल्कोहोल आहे ना, जे अल्कोहोल म्हणतात ते हेच आहे, C2H5OH. याला म्हणतात इथॅनॉल, किंवा त्याला इथिल अल्कोहोल म्हणतात है ना, इथॅनॉल किंवा इथिल अल्कोहोल. CH3COH ऍसेटिक ऍसिड. काय म्हणतात त्याला, ऍसेटिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड. HCOH याला म्हणतात फॉर्मिक ऍसिड. काय म्हणतात त्याला, फॉर्मिक ऍसिड. तर हे नाव लर्न करायचे आहेत है ना. CH4 मिथेन म्हणजे मार्श गॅस, C2H5OH इथॅनॉल, CH3COH ऍसिडिक ऍसिड, HCOH फॉर्मिक ऍसिड. यांना अजूनही नाव आहे, त्याला इथॅनोइक ऍसिड बी म्हणतात, याला मिथॅनोइक ऍसिड बी म्हणतात. पण ते जेव्हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट करू है ना, तेव्हा सांगू. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या नॉमेनक्लेचर मध्ये ते वेगवेगळे नावं येतील. तर इथं जो नेमिंग वाला पार्ट होता आपला तो झाला कंप्लीट. ठीक आहे.